आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला संविधानामध्ये आरक्षण मिळालेलं आहे. 15% आरक्षण एक हिंदुत्वासाठी आहे, 7.5% आरक्षण 2011च्या जनगणनेप्रमाणे शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन 16.6% आहे आणि आदिवासीचं पॉप्युलेशन 8.7% आहे. दोघांनी मिळून आपलं पॉप्युलेशन 25% आहे. पण आपलं आरक्षण जे आहे ते आरक्षण 22% आपल्याला मिळतं. त्यामुळे शेड्यूल कास्टमधून मागणीही होणं पाहिजे की 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यावेळेला आमचं पॉप्युलेशन याच्यामध्ये 15% होती, आदिवासींची 7.5% होती आणि आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं आहे. तर आता आरक्षण जर आपलं पॉप्युलेशन वाढलं असेल तर अजून 2.5% आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण करणं आहोत आणि तर त्या समाज आहे. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे माझे अत्यंत जवळचे पुणे आहे. कोल्हापूरमधून ते खासदार अनेक वेळेला झालेले आहेत, केंद्रामध्ये मंत्री झालेले आहेत. एवढं नवीन त्या समाजाचा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना संधी मिळाली. काँग्रेसच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेब आल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर निर्माण झाले आणि अत्यंत देखणा असणार अशा पद्धतीचा पोलीसमध्ये नोकरी करत असताना त्यांनी नोकरी सोडली आणि ते राजकारणामध्ये आले. शरद पवार साहेबांनी त्यांना अत्यंत चांगली संधी दिली. अनेक खाती त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळली आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठे अनेक वेळेला निर्णय घेतलेले. त्यांच्या काळामध्ये राज्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण अशा पद्धतीची आपली मागणी सातत्याने आहे. केंद्रात आरक्षण मिळालं नाही. बऱ्याचशे सरकारी उद्योग आहे ते सरकारी उद्योग प्रायव्हेट होत आहे आणि तो उद्योग प्रायव्हेट झाला की त्या ठिकाणी आरक्षण जात नाही. एक आरक्षण ठेवायचं असेल तर सरकारचा शेअर 51% असला पाहिजे आणि प्रायव्हेटवाल्यांचा 49% असला पाहिजे. असं असेल तर आरक्षण आपलं चालू करू शकतो. सरकारच्या वतीने सर्वात उद्योग दुसऱ्या कंपनीला देण्यात येतो. त्यामुळे आपल्या देशभरातल्या समाजातून मागणी अशी आहे की आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. इंडियाच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये हा निर्णय घेतला की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्यामध्ये घेतला. केंद्राची मागणी आहे, नरेंद्र मोदी साहेबांची मागणी आहे. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांमध्ये शिक्षणाला प्रमाण वाढलेलं आहे. अनेक लोक चांगल्या चांगल्या उद्योगात जात आहेत. आमच्या बौद्ध समाजातलं तर फार मोठं प्रसिद्धी आहे की बौद्ध समाजाचे असंख्य अधिकारी झाले अनेक क्षेत्रामध्ये आहेत आणि इतर समाजाला सुद्धा तशाच पद्धतीच्या जागा मिळाल्या पाहिजे. शिक्षणामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज इथे आता जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपले निवृत्ती सावरकर हे समस्त सगळ्या समाजाचे महासंघाचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी सिद्धार्थ कासार आले आहेत. नानप्पा वरचंद अश्विन राव उपस्थित आहे. डॉक्टर
असे अनेक या ठिकाणी साधू पटके आलेले आहेत. साधू पटके हे अनेक वर्षांपासून माझ्यासोबत राहिलेले आहेत. मध्यंतरी थोडं ते शिवसेनेत गेली होती. त्याला विचारलं की आपण शिवसेनेमध्ये हात करता बोलतो नाही, मी काय शिवसेनेमध्ये होतो, म्हणजे तुम्ही काही इंटरपोलला बसलेलं नाही. साधू पटके अत्यंत चांगला प्रकारे करतात. या भागामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये निलंगा, लातूर जिल्ह्याच्या निलंगा त्या तालुक्यातून मुंबईत आलेले साधू पटके हे अतिशय अत्यंत बरोबर आहे. अशा अनेक सगळ्या समाजातले अत्यंत कार्यकर्ते जे आहेत, अत्यंत कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पूर्वी घटक धोंडे होते. घटक धोंड आपले होते ते माझी बात जवळपासून मित्र होते. आता मी आठवण करायला सांगत होतो की घटक धोंड ते दिल्लीला आले. मी खासदार 1998 झालो, 99 झालो, 2004 झालो. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये मी काँग्रेस आला म्हणजे की मुंबई पार्लमेंट होतो लोकसभेमध्ये. नरेंद्र मोदीच्या काळामध्ये मी 3 वेळेला तिसऱ्यांदा मला राज्यसभेत घेतलेला आहे. म्हणजे माझा राज्यसभेचा कार्यकाळ जवळजवळ 18 वर्ष झालेला आहे. आणि जवळजवळ 11-11.5 वर्ष मी नगरसेवकीचं नाव सगळ्यांनी आशीर्वाद आले. माझ्या आई वगैरे पक्षाचाही लोकसभेत निवड नसल्यामुळे नाही. तरी ही एनडीएमध्ये अनेक आपली त्यांच्यामधल्या सगळ्या मला मात्र मित्रांना मोठी काय मंत्रिमंडळ ते नाही आहे. मी शेड्यूल कास्टच्या सर्व जातींना या भूमिकेत मी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 5.5 लाखांची सगळ्या सामाजिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, नोकरीच्या अडचणी आहेत, गावामध्ये बहिणीच्या अडचणी असतील, आणि अत्याचार अडचणी असतील, त्या अडचणी सोडवण्यात जातील. काय आवश्यक आहे त्याच्यासाठी हे महाअधिवेशन ठेवलेलं आहे. आणि सकाळी 9 वाजल्यापासून अधिवेशन सुरू आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहे. आमच्याजवळ अनेक मान्यवर बसलेले आहेत. मला बोलून त्यामुळे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारीच्या मंत्रालयाला या ज्या आपल्या समाजाच्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आणि आपल्या समाजाचा